नमस्कार, मी डॉक्टर विजया राऊत, राज्यशास्त्र विभाग प्रमुख नटवरलाल जसभाई पटेल, कला व वाणिज्य महाविद्यालय मोहाडी, जिल्हा भंडारा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज संसदेचे अधिकार व कार्य हे समजून घेत आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण संसदेचे कायदेविषयक अधिकार, कार्यकारी विषयक अधिकार, आर्थिक अधिकार आणि राज्यघटना दुरुस्ती संदर्भामध्ये संसदेला काय अधिकार आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे. आज आपण संसदेला असलेल्या समोरच्या अधिकारांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार. तर 5वा अधिकार संसदेला कोणता आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. मागील 2 व्हिडिओमध्ये आपण 4 अधिकार हे कव्हर केलेले आहेत. आज 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण न्यायिक अधिकार व कार्य समजून घेत आहोत. तर संसदेला कोणत्या प्रकारचे न्यायिक अधिकार आहेत हे आपण जाणून घेऊया. तर राज्यघटनेचे उल्लंघन केल्याबद्दल संसद राष्ट्रपतीवर महाभियोग चालवू शकते. महाभियोग, इम्पीचमेंट, प्राभियोग चालवण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त झालेला आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये राष्ट्रपतीवर पहिल्यांदा आरोप हा लावला जाऊ शकतो. एका सभागृहामध्ये आरोप पारित झाल्याच्या नंतर दुसरा सभागृह त्याची चौकशी करत असते आणि त्यामध्ये राष्ट्रपती आपल्या बचावासाठी आपली बाजूही मांडू शकतो. आणि अशा प्रकारे जी काही महाभियोगाची प्रक्रिया आहे ती महाभियोगाची प्रक्रिया चालवण्याचा अधिकार हे संसदेला प्राप्त झालेला आहे. संसद उपराष्ट्रपतीला सुद्धा पदच्युत करू शकते. तर संसदेला उपराष्ट्रपतीला पदच्युत करण्याचा अधिकार आहे, परंतु या ठिकाणी उपराष्ट्रपतीवर पहिल्यांदा ठराव मांडण्याचा अधिकार हा राज्यसभेला करावा लागतो. म्हणजे राज्यसभा पहिला म्हणजे ठराव मांडण्यासाठी इनिशिएटिव्ह जी आहे ती इनिशिएटिव्ह ही राज्यसभा घेत असते. पुढाकार जी आहे ती राज्यसभा घेत असते, कारण की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यामुळे राज्यसभेला तो अधिकार आहे की त्यांनी ठराव मांडावा. त्याच्यासाठी 14 दिवस आधी पूर्वसूचना उपराष्ट्रपतीला द्यावी, त्यानंतर ठराव मांडावं आणि ठराव बहुमताने पारित झाल्याच्या नंतर लोकसभेची संमती त्याला आवश्यक ठरते. तेव्हाच राष्ट्रपती हे पदावरून पदच्युत होत असतात. याशिवाय संसद सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, याशिवाय मुख्य निवडणूक आयुक्त, महालेखा परीक्षक यांनासुद्धा पदच्युत करू शकतो. यांच्यावर सुद्धा महाभियोग प्रस्ताव लागू करण्याचा अधिकार, चालवण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त झालेला आहे. याशिवाय विशेष अधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा अवमान केल्याबद्दल संसद सदस्यांना तसेच इतरांना शिक्षासुद्धा करू शकतो. म्हणजे न्यायदानाचे जे काम आहे, म्हणजे कसे न्यायिक जो आहे म्हणजे जजमेंट देण्याचे जे काम आहे ते जजमेंट कोणत्या बाबतीमध्ये संसद करत असते हे आपण 4 पॉईंट आपण या ठिकाणी बघितले. तर त्या नव्हे संसद न्यायिक कामसुद्धा, न्यायदानाचे कामसुद्धा करू शकते हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पहिलं, राष्ट्रपतीवर महाभियोग लावणे, उपराष्ट्रपतीला पदच्युत करणे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश किंवा इतर न्यायाधीश, मुख्य निवडणूक आयुक्त, महालेखा परीक्षक यांच्यावर महाभियोग लावणे. याशिवाय विशेषाधिकाराचे उल्लंघन केल्याबद्दल किंवा अवमान केल्याबद्दल संसद सदस्यांना किंवा इतरांना शिक्षा हे करू शकते. अशा प्रकारे न्यायिक कार्य जे आहे ते संसद पार पाडित असते. यानंतर निवडणुकीच्या संदर्भातील कोणते अधिकार संसदेला आहेत ते आपण जाणून घेऊया. तर संसद राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत असते. जे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार राज्याच्या राज्य विधिमंडळाला असते. याशिवाय संसदेतील जे निर्वाचित सदस्य असतात, दोन्ही सभागृहातील लोकसभेतील निर्वाचित सदस्य जे नियुक्त झालेले आहेत, जे इलेक्ट झालेले आहेत, जे सिलेक्ट झालेल्या लोकांना तो अधिकार नसतो. जसं आधी ॲग्लो इंडियन जमातीचे जे 2 प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी
हे निवडले जात असतात, सिलेक्ट केले जात असतात. तर सिलेक्टवाल्यांना तो अधिकार नसतो. आता ॲग्लो इंडियन जमातीचे जे प्रतिनिधित्व आहे ते लोकसभेतील रद्द करण्यात आलेले आहे 2020मध्ये. तर त्यांना तो अधिकार नाही. म्हणजे संसदेचे जे निर्वाचित सदस्य आहेत ते निर्वाचित सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतात. म्हणजे राष्ट्रपतीला निवडण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. याशिवाय उपराष्ट्रपती पदासाठीची जी निवडणूक घेतली जात असते त्यामध्ये सुद्धा संसदेचा महत्त्वाचा सहभाग असतो. याशिवाय लोकसभा तिच्या सभापतीची आणि उपसभापतीची निवड करीत असते. लोकसभेचा जो स्पीकर जो आहे तो स्पीकर निवडण्याचा अधिकार लोकसभेला आहे. उपसभापती निवडण्याचा अधिकार आहे डेप्युटी स्पीकर. याशिवाय राज्यसभा तिच्या उपाध्यक्षाची निवड करत असते. म्हणजे राज्यसभेला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नसतेच, कारण की राज्यसभेचा अध्यक्ष जो असतो, पदसिद्ध अध्यक्ष असतो, तो उपराष्ट्रपती हा असतो. म्हणजे देशाचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. म्हणजे राज्यसभेचा स्पीकर हा निवडला जात नाही आणि त्याच्यामुळे राज्यसभा उपाध्यक्षाची निवडही करत असते. याशिवाय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसदेचे दोनही गृहे, राज्य विधिमंडळाची दोनही गृहे यांच्या निवडणुकीचे नियम करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणजे कायद्याची जी निर्मिती आहे, नियम जे आहे, अधिनियम जे आहे ते अधिनियम निवडणुकीच्या संदर्भात बनवण्याचा, म्हणजे ती राष्ट्रपतीची निवडणूक असेल किंवा उपराष्ट्रपतीची असेल, संसदेच्या दोन्ही सभागृहाची असेल किंवा राज्य विधिमंडळाच्या दोन्ही गृहाची असेल, तर याच्या संदर्भामध्ये अधिनियम बनवण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला प्राप्त आहे निवडणुकीच्या संदर्भात. त्यानुसार संसदेने राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952मध्ये केलेला आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी कायदा 1950मध्ये केलेला आहे. त्याचप्रकारे लोकप्रतिनिधी कायदा 1951मध्ये केलेला आहे. म्हणजे 50, 51, 52 मध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये कायदे जे आहेत ते कायदे संसदेने संमत केलेले आहेत. म्हणजे निवडणुकीच्या संदर्भामध्ये जे कायदे नियम बनवण्याचा, निवडून देण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला प्राप्त आहे. यानंतर लास्ट आहे की इतर अधिकार कोणते संसदेला प्राप्त झालेले आहे. तर संसदेच्या इतर अधिकारात व कार्यात खालील बाबींचा समावेश होत असते. तर संसद ही विचार विनिमय करणारी देशातील सर्वोच्च संस्था आहे. संसदेमध्ये विचार विनिमय होत असते कारण की संसदेमध्ये लोकांचे प्रतिनिधी असतात, घटक राज्यांचे प्रतिनिधी असतात आणि लोकांचे प्रश्न सोडवणे, लोकांची समस्या सोडवणे, देशाची प्रगती करणे, विकास करणे, हे जे महत्त्वाचे जे काम आहे ते संसदेला पार पाडणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर संसदेमध्ये चर्चा होत असते. देशाच्या अंतर्गत जे काही कार्य होत असते त्यावर संसदेमध्ये चर्चा होणं हे आवश्यक असते. म्हणजे एक विचारपीठ, संसद हे एक विचारपीठ आहे की त्यामध्ये संपूर्ण देशाच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही बाबी आहेत त्याच्यावर चर्चा घडवून आणली जात असते. याशिवाय आंतरराष्ट्रीय ज्या महत्त्वाचे विषय आहेत ते विषयसुद्धा संसदेमध्ये चर्चिले जात असतात. याशिवाय राष्ट्रपतीने घोषित केलेल्या राष्ट्रीय आणीबाणी, राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी या 3 प्रकारच्या आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला असतो. म्हणजे 352 कलम, 356 कलम आणि 360वी कलम. तर या ज्या आणीबाणी राष्ट्रपती घोषित करत असते तर या आणीबाणीला संसदेची संमतीही मिळणं हे आवश्यक आहे. लोकसभेची संमती असली पाहिजे. लोकसभा जर विसर्जित झालेली असेल तर राज्यसभेची संमती मिळणं आवश्यक आहे. आणि जेव्हा लोकसभेची निवडून झाल्याच्या नंतर लोकसभा जर निवडल्या गेलेली असेल तर तेव्हा लोकसभेची तिला संमती मिळणं हे आवश्यक आहे. म्हणजे संसदेची मान्यता जी आहे ती आणीबाणीला असणं हे आवश्यक आहे. तर हे कार्य जे आहे ते संसद पूर्ण करत असते. याशिवाय संबंधित राज्य विधानसभेच्या शिफारसीनुसार संसद राज्य विधान परिषद स्थापन करू शकते किंवा रद्द करू शकते. एखाद्या घटक राज्यामध्ये विधान परिषद
म्हणजे दुसरा सभागृह असावा किंवा नसावा हा ठरवण्याचा अधिकार तिथल्या राज्याच्या विधिमंडळाला आहे. राज्याच्या विधिमंडळाने शिफारस केलेली असेल तर संसद त्यावर कायदा करू शकते आणि विधान परिषद स्थापन होऊ शकते किंवा ती रद्द होऊ शकते. याशिवाय चौथं जे आहे इतर अधिकाराच्या अंतर्गत, तर भारतातील संघराज्यातील राज्याचे क्षेत्र वाढवणे किंवा कमी करणे, त्याच्या सीमा बदलणे किंवा नावात बदल करणे हे अधिकार संसदेला प्राप्त झालेले आहेत. म्हणजे संघराज्यातील जे क्षेत्र आहे, परिक्षेत्र जे आहे ते संसदेच्या अधिपत्याखाली येत असते. त्याचे राज्याचे क्षेत्र, एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करणे, वाढवणे, सीमा बदलवणे किंवा नावात बदल करणे हे अधिकार संसदेला प्राप्त झालेले आहे. पाचवा अधिकार आहे की संसद सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय याचे अधिकार क्षेत्र व संघटन याचे नियमन करते आणि 2 किंवा अधिक राज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करू शकते. म्हणजे संयुक्त प्रत्येक घटक राज्यासाठी एक हायकोर्ट असला पाहिजे, उच्च न्यायालय असला पाहिजे, परंतु काही 2 राज्ये मिळून सुद्धा म्हणजे संयुक्तपणे उच्च न्यायालय हा असू शकतो. तर अशा प्रकारची जी व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करणे, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेणे, ते कायदे करणे, संसदेचे एकमेव कार्य म्हणजे कायदे करणे हे महत्त्वाचे काम आहे. तर अशा देशाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर कायदे करणे ही जी जबाबदारी आहे ही संसदेला प्राप्त झालेली आहे. तर इतर अधिकाराच्या अंतर्गत आपण 5 अधिकार बघितलेले आहे की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडवून आणणे, याशिवाय आणीबाणीला संमती देणे. तिसरं आपण बघितलं की विधान परिषद स्थापन करणे किंवा रद्द करणे. चौथं आपण बघितलं की संघराज्याचे जे कार्यक्षेत्र वाढवणे, कमी करणे, सीमा बदलवणे, नाव परिवर्तित करणे हे अधिकारसुद्धा संसदेला आहे. आणि उच्च न्यायालयाच्या संदर्भामध्ये उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र व संघटन याचे नियमन करणे आणि 2 किंवा अधिक राज्यासाठी संयुक्त उच्च न्यायालय स्थापन करणे हे कार्य जे आहे ते संसदेला प्राप्त झालेले आहे. तर या 7 अधिकाराच्या नव्हे संसदेला जे 7 अधिकार प्राप्त झालेले आहे आणि त्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की अधिकाराच्या बाबतीमध्ये संसद ही सर्वश्रेष्ठ आहे. महत्त्वाचे जे अधिकार आहे कायदेविषयक अधिकारामध्ये आपण बघितलेलं आहे की जवळपास संपूर्ण विषयांवर म्हणजे राज्य सूचीतील विषय सोडून संपूर्ण विषयांवर कायदा करण्याचा अधिकार हा कायदेमंडळाला आहे. आणि राज्यसूचीवर कोणत्या प्रसंगी 5 जे आपण प्रसंग सांगितले त्या नव्हे संसद ही कायदा करू शकते. याशिवाय ज्याचा समावेश कोणत्याही सूच्यांच्या अंतर्गत झालेला नाही, जे अवशिष्ट अधिकार असतात त्याला शेषाधिकार म्हणतात, जे उरलेले अधिकार असतात, जे शिल्लक अधिकार असतात ते सुद्धा संसदेला प्राप्त झालेले आहे. दुसरा आपण अधिकार बघितलं की कार्यकारी विषयक अधिकार. कार्यकारी विषयक अधिकारामध्ये मंत्रिमंडळ म्हणजे सरकार कशी संसदेला जबाबदार असते ते आपण बघितलेलं आहे. कशा प्रकारची साधने, कशा प्रकारे आयुधे जे आहेत तर त्याद्वारे संसद मंत्रिमंडळावर वॉच जी आहे ती वॉच ठेवू शकते. आर्थिक अधिकाराच्या बाबतीमध्ये जी राजकोषाची एक किल्ली जी आहे, चाबी जी आहे, खजिना जो आहे तो संसदेच्या जवळ आहे. जी पुंजी आहे, जी निधी आहे ती संसदेला प्राप्त झालेली आहे. त्या पुंजीतून, त्या खजिन्यातून किती पैसा मंत्रिमंडळाला द्यावा आणि दिलेला जो पैसा कोणत्या कार्यासाठी खर्च झालेला आहे याचा हिशेब घेण्याचा अधिकारसुद्धा संसदेला प्राप्त झालेला आहे. यानंतर घटनात्मक अधिकार आपण बघितलं की राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार जो आहे तो संसदेला प्राप्त झालेला आहे. परिस्थितीनुसार, वेळेनुसार जर बदल करायचा असेल, एखाद्या कलमामध्ये बदल करायचा असेल तर तो करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त झालेला आहे. याशिवाय निवडणुकीच्या संदर्भामधील अधिकार आपण बघितलं की कोणत्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारचा जो पुढाकार जो आहे तो पुढाकार जी संसद आहे ती संसद घेत असते. तर न्यायिक अधिकार, निवडणुकीच्या संदर्भात अधिकार आणि इतर अधिकार असे विस्तृत स्वरूपाचे जे अधिकार आहे हे अधिकार संसदेला प्राप्त झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 3 व्हिडिओ जे आहेत संसदेचे अधिकार या संदर्भातील हे 3ही व्हिडिओ पाहून घ्यायचे.
3 व्हिडिओ हे तयार करण्यात आलेले आहे. यावरूनच तुम्हाला समजेल की संसदेचे कार्याचा व्याप किती व्यापक आहे आणि परीक्षेमध्ये संसदेचे अधिकार व कार्य स्पष्ट करा असाही प्रश्न विचारेल किंवा लोकसभेचे अधिकार व कार्य सांगा असा सेपरेट प्रश्न विचारेल किंवा राज्यसभेचे अधिकार व कार्य सांगा असा प्रश्न विचारेल. तरीसुद्धा संयुक्तपणे संसदेचे अधिकारावर आपण चर्चा करून आणली आणि त्यानुसार कशा प्रकारे लोकसभा आणि राज्यसभेची भूमिका आहे ते सुद्धा या ठिकाणी विदित केलेली आहे. ती तुम्ही पुन्हा पुन्हा समजून किंवा आपल्या वहीवर लिहून ते तुम्ही कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. विश यू ऑल द बेस्ट. तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.